नमस्कार आणि बितिका नर्सिंग या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो सर्व नर्सिंग विद्यार्थ्यांना कोर्सच्या आधी, कोर्स दरम्यान आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतरही मार्गदर्शन करतो. मी आहे बितिका आणि तुमच्या नर्सिंग प्रवासात मी तुमची साथ देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नर्सिंग कोर्स बद्दल, ज्यामध्ये आपण पाहूया कोर्सची फी किती आहे, कोण हा कोर्स करावा आणि हा कोर्स करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. हे सर्व समजल्यावर तुम्ही हा कोर्स करायचा का याचा निर्णय अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकाल. चला तर मग आता आपण खोलात जाऊन कोर्स समजून घेऊया आणि आपले ज्ञान वाढवूया. नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी म्हणजे GNM या कोर्सबद्दल जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. आपल्याकडे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची माहिती पुस्तिका आहे, महाराष्ट्र नर्सेस कायदा 1966 आहे आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलने ठरवलेला अभ्यासक्रम पण आहे. बरोबर, हे महत्वाचे संदर्भ आहेत. तर आपला उद्देश हा आहे की GNM साठी पात्रता काय, शिक्षण कसं असतं, नियम काय आहेत, म्हणजे एकूण प्रक्रिया कशी आहे हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणं. हो, सुरुवात करूया. तर मग सगळ्यात पहिले म्हणजे या GNM कोर्ससाठी कोण अर्ज करू शकतं, काय पात्रता लागते साधारण? तर बघा, मुख्य अट आहे 12वी पास असणं आणि शक्यतो सायन्स म्हणजे विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय घेऊन. अच्छा. कमीत कमी 40% गुण लागतात. आणि समजा कोणी राखीव प्रवर्गातला असेल तर? हो, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 35% गुणांची अट आहे. आणि अजून एक गोष्ट, समजा सायन्सचे विद्यार्थी पुरेसे मिळाले नाहीत तर मग इतर शाखांच्या विद्यार्थ्यांचा पण विचार होऊ शकतो. ओके. पण एक अट सगळ्यांसाठी आहे, 10वी किंवा 12वीला किमान 50 गुणांचा मराठी विषय घेतलेला असावा लागतो. निम्नस्तर किंवा उच्चस्तर कुठलाही चालेल. अच्छा, म्हणजे भाषेची अट महत्वाची आहे. बरं, आरक्षणाबद्दल काय सांगाल? जागा राखीव असतात का? हो, नक्कीच आरक्षण आहे. म्हणजे SCBC साठी 12%, EWS साठी 10% आणि इतर प्रवर्ग मिळून साधारण 74% जागा राखीव असू शकतात. पण त्यासाठी मग जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि ते महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. बरोबर. आणि ज्यांनी समजा आधी BSc किंवा MSc केलेलं असेल त्यांना काही फायदा होतो? हो, अशा उमेदवारांना 12वीच्या गुणांमध्ये वरतून 5 गुण जास्त मिळतात. अच्छा. आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 3% आरक्षण आहे. पण त्यात अट आहे की फक्त पायाने दिव्यांग, लोकोमोटर डिसेबिलिटी, लोअर एक्स्ट्रीमिटी आणि दिव्यांगत्व 40 ते 50% दरम्यान असावं. ओके, म्हणजे कागदपत्र पण बरीच लागतात. आधार, पॅन, गुणपत्रिका तर आहेतच. हो, आणि गरज पडली तर गॅप सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला किंवा लग्न झालं असेल तर विवाहाचा दाखला हे पण लागतं. ठीक आहे. पात्रता आणि प्रवेशाच्या गोष्टी बऱ्यापैकी स्पष्ट झाल्या. आता कोर्सबद्दल बोलूया. किती वर्षांचा असतो हा? हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे, 3 वर्षांचा. 3 वर्ष. आणि मग 3 वर्षानंतर 6 महिन्यांची इंटर्नशिप करावी लागते, ती कंपल्सरी आहे. अच्छा, म्हणजे 3.5 वर्षांचा मामला एकूण. यात काय काय शिकवतात? थिओरी, प्रॅक्टिकल? हो, दोन्ही. थिओरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीवर भर असतो. पहिल्या वर्षात पायाभूत विषय असतात, म्हणजे बायोसायन्समध्ये शरीर रचना, सूक्ष्मजीवशास्त्र. बिहेवियरल सायन्समध्ये मानसशास्त्र, समाजशास्त्र, मग नर्सिंगची अगदी मूलभूत तत्व, फर्स्ट एड आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. म्हणजे बेसिक्स पहिल्या वर्षात कव्हर होतात. अगदी. आणि मग दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात विषय अधिक स्पेसिफिक होतात, म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंग, मानसिक आरोग्य नर्सिंग, लहान मुलांचं आरोग्य सांभाळणारं नर्सिंग. आणि मिडवायफरी पण असणारच. हो, बरोबर. मिडवायफरी आणि गायनॅकोलॉजिकल नर्सिंग हे महत्त्वाचे विषय आहेत. आणि इंटर्नशिपमध्ये तर प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या वॉर्डमध्ये काम करायला मिळतं. म्हणजे प्रॅक्टिकल अनुभवाला खूप महत्त्व आहे. निश्चितच. विद्यार्थ्यांना ठराविक क्लिनिकल तास पूर्ण करावे लागतात. त्याचं रेकॉर्ड ठेवायला प्रोसिजर बुक, मिडवायफरी रेकॉर्ड बुक असं सगळं मेंटेन करावं लागतं. आणि कॉलेजच्या पातळीवर काय नियम असतात, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे? हो, ते इंडियन नर्सिंग काउन्सिल म्हणजे INC ने ठरवून दिलेलं आहे. पुरेसे वर्ग, लॅब्स असल्या पाहिजेत, नर्सिंग प्रॅक्टिस लॅब, कम्प्युटर लॅब, चांगली लायब्ररी, वसतिगृह. आणि हॉस्पिटल? हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 100 बेडचं स्वतःचं किंवा संलग्न रुग्णालय हवं
आणि तिथे विद्यार्थी आणि रुग्ण यांचं प्रमाण 1.3 राखणं अपेक्षित आहे. अच्छा. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण काय असतं? साधारणपणे 1 शिक्षक मागे 10 विद्यार्थी असं प्रमाण INCने सुचवलं आहे. ओके. याचा साधारण खर्च किती येतो वर्षाला? काही अंदाज? साधारणपणे गणवेशासाठी 7,000, पुस्तकांसाठी 4,000, परीक्षा फी 3,500 रुपये असा काहीसा खर्च असतो. आणि हो, कोर्समध्येच सोडला तर दंड पण आहे, साधारण 7,330 रुपये. बापरे, म्हणजे विचार करूनच प्रवेश घ्यायला हवा. आता या सगळ्या शिक्षण आणि व्यवसायावर कुणाचं नियंत्रण असतं? नियम कोण ठरवतं? महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल MNC आहे. ही संस्था 1966च्या महाराष्ट्र नर्सेस कायद्यानुसार काम करते. त्यांची काय कामं असतात मुख्य? नर्सेसची नोंदणी करणं, परीक्षा घेणं, अभ्यासक्रम बघणं, कॉलेजेसना मान्यता देणं हे सगळं MNC नक्ते. आणि देश पातळीवर? देश पातळीवर इंडियन नर्सिंग काउन्सिल INC ती संपूर्ण भारतात नर्सिंग शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व ठरवते. अभ्यासक्रम, सोयीसुविधा, शिक्षक विद्यार्थी प्रमाण 1.10, शिक्षकांची पात्रता. म्हणजे प्राचार्यांना किती अनुभव हवा वगैरे? हो, उदाहरणार्थ प्राचार्यांसाठी MSc नर्सिंग आणि किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे असं INC म्हणते. म्हणजे महाराष्ट्रात प्रॅक्टिस करायची असेल तर MNC कडे नोंदणी करावीच लागते? हो, अगदी. ती नोंदणी अनिवार्य आहे. कायद्यात तात्पुरत्या नोंदणीची पण सोय आहे. पण गैरवर्तन किंवा नियम मोडले तर काउन्सिल नोंदणी रद्द पण करू शकते. अच्छा. आणि अजून एक कडक नियम आहे की संस्थेत जर कोणी राष्ट्रविघातक कामात सापडलं तर त्या विद्यार्थ्याला काढून टाकलं जाऊ शकतं. ओके. आता शेवटचा मुद्दा, परीक्षा आणि पदवी. परीक्षा पद्धत कशी असते? प्रत्येक वर्षाला परीक्षा होते. त्यात कॉलेजमधलं जे इंटरनल असेसमेंट असतं त्याला 25% वेटेज आणि काउन्सिल किंवा बोर्डाच्या परीक्षेला 75% वेटेज. पास व्हायला किती टक्के लागतात? थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीमध्ये वेगवेगळं पास व्हावं लागतं. किमान 50% गुण मिळवून. फक्त इंग्रजीसाठी 40% चालतात. परीक्षेला बसायला काही अटी आहेत का? हजेरी वगैरे? हो, आहेत ना. वर्षातले कमीत कमी 11 महिने पूर्ण केलेले असावेत आणि प्रत्येक विषयात थेरी आणि प्रॅक्टिकल मिळून 80% हजेरी हवी. आणि नापास झाल्यास? तर सप्लिमेंटरी परीक्षेची संधी मिळते. पण संपूर्ण कोर्स जास्तीत जास्त 6 वर्षात पूर्ण करावा लागतो. आणि हे सगळं झाल्यावर डिप्लोमा मिळतो? हो, अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप व्यवस्थित पूर्ण केली की महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळातर्फे डिप्लोमा मिळतो. तर आजच्या या आपल्या बोलण्यातून महाराष्ट्रातल्या GNM कोर्सची बरीच सविस्तर माहिती मिळाली. पात्रता, शिक्षण, नियम, परीक्षा सगळंच किती महत्त्वाचं आणि शिस्तबद्ध आहे हे लक्षात आलं. हो, खरंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. नर्सिंगचं शिक्षण हे फक्त एक नोकरी मिळवण्याचं साधन नाहीये. ती एक सेवावृत्ती आहे, समाजाप्रती एक जबाबदारी आहे. यातून जे ज्ञान आणि अनुभव मिळतं ते फक्त हॉस्पिटलच्या भिंतींपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या आजूबाजूला समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी कसं वापरता येईल याचा विचार नक्की करायला हवा.